आम्ही तुला मिस्रात नव्हतो का म्हणत आम्ही आहोत ते ठीक आहोत आम्हाला मिस्री लोकांची गुलामगिरी करीत राहू दे. गुलामगिरी काय वा विचार बघा यांचे घाणेरडे. काय हो आम्हाला मिस्री लोकांची गुलामगिरी करीत राहू दे. गुलामगिरी करत राहू दे. येथे रानात मरून जावं त्यापेक्षा मिस्रांच्या गुलामगिरीत राहणे म्हणजे मरणे. मिस्त्र्याच्या गुलामगिरीत राहणे परवडते. मोशे लोकांना म्हणाला भिवू नका स्थिर उभे राहा आणि परमेश्वर आज पण आता काय शब्द आला तिथे भीती कधी आहे आणि विजय कधी आहे? आज डर के आगे जीत है. हालेलुया. तुम्ही भीत आहे पण डर के आगे जीत है. भीत का जीत जगायचा आहे तुमचा प्रश्न आहे. हालेलुया. वाचावर अजून पुढे. मोशे लोकांना म्हणाला भिवू नका स्थिर उभे राहा आणि परमेश्वर आज तुमचे जे तारण करील ते पहा कारण ज्या मिस्री लोकांना तुम्ही आज पाहत आहात. कधी पाहतात? आज पाहत. भीती पण कधी आहे? आज भीती आहे. आज तुम्ही बघत आहात. पुढे ते पुन्हा कधीही काय शब्द आहे हो? कधीही बोला जोरात. कधीही तुमच्या नजरेस. मग एक दिवस तर बघा ना. लेलुया. प्रॉब्लेम काय? आम्हाला एक दिवस पण त्यांचं तोंड बघायचं नाही. बरं, हे जे तुम्हाला तोंड बघायचं नाही तर तुम्ही तर परत म्हणता ना तिथं जाऊन आम्हाला त्यांचं तोंड बघायचं आहे. त्यांची गुलामगिरी आम्हाला पाहिजे. का देऊ नाही का? तांबडा समुद्र, पाठीमागं फारोचं सैन्य, त्याच्या मागे मिस्त्री लोक, समोर तांबडा समुद्र आणि या सगळ्या मधल्या अवस्थेमध्ये तुम्ही आहात ना. फारोचं सैन्य तुमचा पिछा करण्याचं थांबवणार. बरं, आता काय झालं माहिती का? मोशेनं या लोकांना जे सांगितलं ते त्यांनी केलेलं आहे. मला कधी या सगळ्या घटनेची मी वाचत असताना, हे संदेश तयार करत असताना मी लय हसत होतो, कारण तो संदेश मी एन्जॉय करत होतो. ते इस्रायल लोकांना एवढे सगळे 10 पिढा वगैरे झाल्या, सगळ्या ते त्यांनी पाहिलं. मग शेवटच्या दिवशी मोशे म्हटला नाही का, तुम्ही जा आणि सगळ्या मिस्त्री लोकांच्या स्त्रियांचे दागिने मागून आणा. आणि मग ते दागिने मागितले, त्या अंगावर घातले आणि ते निघाले. जाताना दागिने घेताना त्यांना किती आनंद वाटला असेल. अगं माझ्याकडे एकदा निसर आला, माझ्याकडे हे आलं, कोण म्हणतं माझ्याकडे बोरमाळ आलं, कोण म्हणते मी तिला अंगठी मागितली, कोण म्हणतं कानातले जुब्बे घेतले, कोण काय कंबोरेच काय ते होत त्यांच्याकडे सगळं. आणि त्यांचे दागिने तुमचं गुंजभर आहे हो. इथं सोनं 60,000 झाले, आपण कुठं घालणार एवढं? त्यावेळेस एवढं सोनं त्यांचं. आणि मिरवत 3 दिवस निघाल्या. आणि निघाल्याबरोबर यांनी त्या मिस्त्री लोकांना कळलं, अरे हे गायब झाले. यांना आठवलं आपल्या घरातलं सोनं गायब. सैन्याबरोबर ज्यांचं सोनं घेतलं ते पाठव. आता ते मोशेला काय बोंबलत असतील, तू आम्हाला त्यांचं सोनं घेतलं नसतं ते हे काठे घेऊन माझ्या मागे आले नसते. आता त्यांना भीती, सोनं घेतलं, हे ज्यांचं सोनं आमच्या गळ्यात आमच्या मानात चिरल्या जाणार आहेत, आमच्या कानामध्ये झुपे आहेत, आता आमचे कानाचे पडदेच फाटणार आहेत. इतकी भीती. घालताना काही वाटलं नाही, पण पाहिल्यावरती त्यांच्यामध्ये भीती निर्माण झाली. आणि ते मोशेला, आता काय मिस्रामध्ये कबरा नव्हते का? मारणार आहे आम्ही तर. आता कबरेचीच आठवण झाली तर समुद्रात मारणार. पण मरणं ही तुमची गरज नसतीच. फक्त मरणाचा विषय कधी येतो माहिती का? भीती आल्यावर मरण येतं. कधी येतो मरणाचा विषय? जास्त तुमच्यामध्ये प्रचंड भीती. पण प्रत्यक्ष मरण दिसल्यावर तुम्हाला मरायचं नसतंच. किती लाख म्हणा तुम्ही मला मरायचं. आणि जेव्हा मरण येतं ना, तेव्हा तुम्ही तिथं बोंबलत असता हॉस्पिटलमध्ये, याला त्या डॉक्टरला हे काय अपॉइंटमेंट घ्या, या नाही दुसऱ्या दवाखान्यात न्या ना. मरणाचा समय आल्यावर मग तुम्ही दुसरा याच्याकडे यश नाही, त्याच्या का? तुम्हाला मरायचं नाही. पण पलीकडे जाऊन मी तुम्हाला सांगतो, हे सगळं वास्तव तुमच्या अवती असणार. सगळं सैन्य तुमच्या मागे असणार आहे. आणि सैन्य तुमच्या मागे काय येतं माहिती का? कदाचित इस्रायल लोकांनी प्रार्थना करताना तशी प्रार्थना केली असेल, आम्ही मिसर सोडला पण फारो पाठीमागे येणार नाही, मिस्त्री लोक पाठीमागे येणार नाही. पण देवानं फारोलाही काढलं आणि त्या सगळ्या सैन्याला पण मागं काढलं, मिस्त्री लोकांना पण मागं. का मागं काढलं? का त्यांच्या मागं आणलं? कारण देवाला त्या सगळ्याला गडप करायचं होतं. ते येतंय तुमच्या मागं, पण देवाला गडप करायचं. तुम्ही गडप होणारे याच्याकडे तुमचं लक्ष नाही. त्यांची दहशत तुमच्यामध्ये आहे. त्याची दहशत आहे. ते मागं यायला लागली, तुम्हाला दहशत आहे.
ते फक्त सैतान गरजणाऱ्या तो डरकळा पण त्यांनी फोडू नये का? अहो तो सैतान काय नुसतं तुम्हाला पळा 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 तुम्ही जावा, घाल दागिने, कुठं जाता जावा, चर्चला जाता जावा, काय करत नाही मी तुम्हाला. सैतानाला तुम्ही एवढं कमजोर समजला की तो हा निवांत चालले कर तेलो रे पाळ प्रीचिंग कर, हो दे लोकांचं तार, तू कर प्रीचिंग, तुला दाखवतो. जस मी प्रीचिंग करतो त्यास तो चॅलेंज करणार. बरं मला माहितीये हा फक्त गर्जना करणार आहे, हा मारणार नाही. जो प्रौढ मॅच्युअर्ड विश्वासणार आहे तो त्याच्या गर्जनेला घाबरत नाही. त्याला माहितीये आज जे दिसतं ते उद्या नसणार आहे. आज दिसणार आहे, आजचं वास्तव ते लक्षात घ्या तुम्ही. डोळ्यासमोर मरण आहे, दिसणार आहे. तुम्ही मरणाच्या जवळ जाणार आहात. तुम्हाला आजारपण, तुमच्या जीवनातली एखादी घटना इतकं तुम्हाला मरणाच्या जवळ घेऊन जाईल. पण लक्षात ठेवा, हतबल होऊन मरण स्वीकारू नका बरं का. माणूस मरतो कधी माहिती का? मरणाला स्वीकारल्यावर. आणि काही लोक मरणाला सुद्धा मात देतात. हो, मरणाला मात देणारे लोक बना. अशी लढण्याची कुवत तुमच्यामध्ये निर्माण आली. मोशे फार सुंदर सांगतो, भिवू नका. मोशे जसं सांगतो ना तसं मी पण तुम्हाला सांगतो, भिवू नका. आज परमेश्वर तुमच्यासाठी तांबडा समुद्र दुभागणार आहे. आज परमेश्वर तुमच्यासाठी तांबडा समुद्र दुभागणार आहे. तांबडा समुद्र आणि पाठोपाठीमागचं फारोचं सैन्य ही तुमची समस्या नाही. तुमची समस्या तुमच्या मस्तकामध्ये आहे. तुम्ही फारोच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवला, पण मी तुम्हाला देवाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवण्यासाठी भाग पाडत आहे. देवाच्या सामर्थ्यावरती. मोशे म्हटला भिवू नका. मोशेला माहिती की त्याच्या हातामध्ये काठी आहे. परमेश्वर त्याला म्हटला या लोकांना सांग भिवू नका, दाखव माझा पराक्रम. त्यानं काठी समुद्रावर उभांगली, दुभागल्याबरोबर आणि काठी उगारल्याबरोबर समुद्र दुभांगला. आणि इतर लोकांनी पाहिलं कोरड्या भूमीवर ते चाललेले आहेत. त्यांना समुद्र दुभांगल्यावर फार आनंद झाला. अरे मोशेच्या काठीनं समुद्र दुभांगला. त्यांना इतकी आशा वाटली, चला मोशेनं समुद्र दुभांगला, तिकडं ते कोरड्या भूमीवर चालल्यावर ते फारोचं सैन्य मिळालं की 2 मिनिटांमध्ये त्याचा आनंद निघून गेला. अरे फारोचं सैन्य पाठीमागं आलं आणि तिथे ते ओरडायला लागले. सगळे दुःखी कष्टी अंतःकरणात जीव घेऊन पळायला लागले आणि ते वाट बघायला लागले, माझे नातेवाईक सगळे त्याच्यातनं यावेत. सगळे बाहेर पडले. बाहेर पडल्यावर तिकडून पाहतायत फारोचं सैन्य बाहेर येणार आहे. तेवढ्यामध्ये देवानं चमत्कार केला. फारोचं सैन्य गडप करण्यासाठी पाण्याच्या राशी पुन्हा एकत्र झाल्या आणि इकडं मिरियमने डब काढलं आणि हातामध्ये झांज घेऊन नाचायला लागली. आणि ती काय म्हटली, डरो मत चुपचाप खडे रहो. मिरियम नाचायला लागली. हालेलुया. तू क्यों डरता है, तेरे लिए वो लड़ता है. आमेन. डर के आगे जीत है. हालेलुया. पाठीमागे सैन्य आहे पण विजय तुमचा आहे. आमेन. कुरकुर करत पळू नका. हे असणार आहे तुमच्या मागे. यांना येऊ द्या. किती मोठं फारोचं अहो, ज्यांचे तुम्ही दागिने घेतले त्यांना कशाला घाबरता? देव त्यांना गडप करणार आहे. हालेलुया. म्हणजे तुम्ही घेऊन येऊ नका बरं का. ते घेता लोसनी कोणाच्या तरी आणि गडप व्हायची वाट बघाल. तसं कोण गडप होणार नाही बरं का. आणि आपल्या सोलापुरात समुद्रच नाही त्याच्यामुळं, आणि माझ्याकडे देवाने ती काठी बी ठेवली नाही आणि मी असली तरी आपटणार नाही. म्हणजे तुम्ही घ्याल कुणाकुणाचं मला म्हणाला आपटा काठी नाही. जे दिसतं ते गायब करण्याची ताकद प्रभूमध्ये आहे. हालेलुया. हे सामर्थ्याकडं, देवाच्या हाताकडे पहा. आमेन. फारोचं सैन्य असणार आहे. फारोच्या सैन्याचं कामच तुमचा पाठलाग करणं आहे. आणि तो पाठलाग कुठपर्यंत करणार आहे? जोपर्यंत तुम्ही मिस्रात तर यावं ही त्यांची अपेक्षा आहे. पण तुम्हाला मिस्रात नाही जायचं ना. हालेलुया. तुम्हाला कनानामध्ये जायचं आहे. आमेन. मिसर हे तुमचं ठिकाण नाही. तुमचं आणि तुमचा पत्ता मिसराचा नाही. तुमचा पत्ता तर कनानातला आहे. आशीर्वादाचा पत्ता आहे तुमचा. आशीर्वादाच्या पत्त्याकडे जात असताना मला निर्गमाच्या पुस्तकाच्या 14व्या अध्यायाच्या 21 पासून वचनामध्ये वाचा बरं. मोशेने हा. आपला हात समुद्रावर उगारला. समुद्रावर उगारला. तेव्हा परमेश्वराने हा. रात्रभर पूर्व दिशेचा जोराचा वारा, रात्रभर पूर्व दिशेचा जोराचा वारा वाहून समुद्र मागे हटवला. समुद्र मागे हटविला. मागे हटवला. त्यामुळे हा.
पाण्याचे 2 भाग झाले पाण्याचे 2 भाग झाले व मधली जमीन कोरडी झाली. इस्रायल लोक भर समुद्रात कोरड्या जमिनीवरून चालू लागले आणि उजवीकडील व डावीकडील पाणी त्यांच्यासाठी भिंतीसारखे झाले. कशासारखे झाले? भिंतीसारखे. कुणासाठी? इस्रायल लोकांसाठी. माझ्यासाठी. मी इस्रायल आहे. मी भीतीमध्ये चाललो होतो. भीतीमध्ये काही करायचं नाही. एक साधं सूत्र मी तुम्हाला सांगतो. समुद्र आणि फारो दोघांना पण देवाच्या हाती सोपवून द्या. शत्रू कोण आहेत? भीती कशाची वाटती? समुद्राची आणि समोर तांबडा समुद्र आणि पाठीमाग फारोच. आता तुम्हाला भीती वाटते. कोणाची भीती वाटली? तांबडा समुद्र आणि फारो. देवाच्या हाती सोपवून द्या. ज्याची तुम्हाला भीती वाटते देवाच्या हाती सोपवून द्या. आणि तुम्ही ज्याची भीती वाटते त्याच्यामध्ये पाय ठेवा. ज्याची भीती वाटते त्याच्यामध्ये पाय. ज्याची भीती वाटते त्याच्यात पाय ठेवायचा. तुम्ही जसं पाय ठेवताना तुमची भीतीच गायब होते. का? तर ज्याची तुम्हाला भीती वाटते तिथं देव वारा वाहून त्याच्या भिंतीच्या राशी उभ्या करतो. एकदा पाय तर ठेवून बघा. डर के आगे जीत आहे. पाय ठेवायला का घाबरता? एखाद्या क्षेत्रामध्ये तुम्हाला जायचं ना, ऐका, जे लेकर आहेत त्यांना सांगतो, पाय ठेवा. ज्याची भीती वाटते त्याच्यातच पाय ठेवा. पाय ठेवून बघा. सक्सेस देव कसा देतो हे तुमच्या लक्षामध्ये. पाय ठेवा फक्त. आम्ही कधी कधी कुठलं क्षेत्र निवडावं, याच्यात जाऊ का नाही, पास होईल का नाही, पाय तर ठेव. पास तर तू आर्ट मध्ये पण होणार नाही. त्याच्यात तर काय तुझं देवाला, त्याच्यातही भीती वाटते. सायकोलॉजी कुठला आहे काय काय असं केलं नाही. सायकोलॉजी घेतलं कशाला? बरं बाबा, मॅथ्स अवघड होतं म्हणून कॉमर्स म्हटलं तर तिथं अकाउंटची भीती. मग आता घुसला कुठं? आर्ट्स मध्ये. मग तिथं पण भीती आहे. पण मी तुम्हाला देवाचा सेवक या नात्याने सांगतो, पाऊल तुम्ही ठेवा, विजय देव तुम्हाला दे. माघार घेऊ नका बरं का कुठल्याच गोष्टीमध्ये. बुद्धी ज्ञान सगळ्याचा पुरवठा देव करतो. विजय देणं देवाच्या हातामध्ये. तुम्हाला फक्त पाऊल टाकायचं. आणि पाय टाकताना डगमगू नका. आमचा योगेश अर्धा डॉक्टर आहे. अर्धा डॉक्टर. काय खायचं काय नाही खायचं त्याला बरोबर नेलं ना, सगळं सिस्टमॅटिक त्याचं असतं. आणि शिक्षण किती बाळाचं? किती याच्यात ऍडमिशन घेतलं? 10वी पास होत. कामिनी त्याची टीचर. तिला त्यावेळेस ते शिकवायचं होतं म्हणून ती विद्यार्थी जमा करत करत त्याला घेऊन गेली. है की नाही? शोधले तो विद्यार्थी की असं त्याच्या त्या क्षेत्रामध्ये तो गेला. 1 वर्षाचा कोर्स. 1 वर्षाचा कोर्स टाकलं पाऊल त्यानं. आज पाऊल टाकून तो 3 वर्षाचा नर्सिंग कोर्स करतोय बाहेरून शिक्षण घेऊन. डर के आगे जीत आहे. 10वी पासून तिथंच बसला असताना तर कुठंतरी हॉटेलमध्ये त्याला काम करावं लागलं असतं. पण त्याच्यातनं तो बाहेर पडला. प्रभूनं त्याला असं उभं केलं. ज्यावेळेस तुम्ही बाहेर पडून पाऊल टाकाल ना, विजय तुमच्या पक्षाचा असणार. थांबू नका. थांबू नका. कोणतं क्षेत्र असू द्या. समुद्रात ज्याची भीती वाटते त्याच्यातच पाय टाकायचा. भीती वाटत नाही ते काय करण्यात मजा आहे हो. चॅलेंजच नाही. नुसतं गेलं, दप्तर घेतलं, निघून गेलं, बस. ते कॉलेज बी शिकत नाही. चहाच्या कॅन्टीनवरती उगा गप्पा मारत टवळ्या करत फिरतात. आणि शेवटी MA झालाय, हॉटेलात काम होतं, कुठं बसला होता विचारा त्याला. अर्धा आयुष्य चहाच्या टपरीवर गेला, मित्रांबरोबर गप्पा मारण्यात गेला. आणि मग अहो पोरग माझं डबल नाही, याला 10 वेळा ग्रॅज्युएट करा, याला कप पण उचलता येणार नाही, त्या कपाचं पण त्याला काही कळणार नाही. का? कारण यानं कधी चॅलेंज स्वीकारलं नाही. देवाला चॅलेंज स्वीकारणारे लोक आवडतात, जे समुद्रामध्ये पाय टाकतात आणि देव त्यांच्यासाठी समुद्र उभारतो. देव समुद्र तुमच्यासाठी दुभागणार आहे. आत कुठं तुम्ही असलं जीवन जगायचं ज्याच्यामध्ये काहीच थ्रिल नाही, काही एक्साइटमेंट नाही. उठलं सकाळी 10 मेंढर चार, रोज मेंढर चारायला जात होता. एक दिवशी थ्रिल करायचं काहीतरी त्यांनी ठरवलं. थ्रिल, समथिंग डिफरंट. गेला भावाला, काय दादा काय
डबा देन गपचूप घरी जा, बागल आलाय तिकडे गल्ल्यात. रोज सकाळी उठून आम्हाला चॅलेंज करतो, मला दाखव ना, शहाणपणा करू नको, रोज आम्ही तलवारी चालवून चालून हैराण झालो, घरी जा. हा म्हटलं काहीतरी थ्रिल करायचं, एक्साइटमेंट, सनसनाटी काहीतरी करायचं. शावलाला म्हटलं मी लढतो. कोणीतरी जाऊन सांगितलं ते आले त्या ईशाच्या मुलगा आहे, कोण आहे, घेऊन या म्हटला त्याला. आणि तो गेला. काय करतो तो, मेंढर चारतो. त्यांनी कपाळाला हात लावला, मेंढर चारतो. तुला माहिती का गल्ल्यात कोण आहे, माहितीये ना, तू लढतो त्याच्याशी. होय मी लढायला तयार आहे. हा ऑलरेडी घाबरलेला होता. वाघाच्या तोंडात कुठली तरी बकरी द्यायची, ही गेली काय मी गेलो, मला कशाला बघ, यालाच देवा पाठवत. त्याने असं जाऊ नकोस, माझं सगळं घाल. दावीत पण घातला, विदोषक दिसायला पडला दपकत खाली. विजय हा तुमचा स्टँडर्ड नाही, विजय हा देवाचा स्टँडर्ड आहे प्रिया, तुमचा स्टँडर्ड नाही. देवापासूनचा विजय असतो ना, तो तुमच्या स्टँडर्डला मॅच करणारा नसतो, म्हणून तो देव आहे. मी माझ्या बुद्धीप्रमाणे विजय मिळवला तर त्याच्या देवाचा गौरव काय. म्हणून गिदोनाला तो म्हटला, एवढ्या मोठ्या लोकांच्या द्वारे मला विजय द्यायचा. यांना वाटलं मनगटावरती विजय मिळवला, आणि मला माझं गौरव कोणत्या माणसाला द्यायचं नाही, मी देव हे लोकांना कळलं पाहिजे. मग दावीदाला म्हटलं, इकडे थ्रिल करायचं का तुला काहीतरी, हा देवा मला थ्रिल करायचं, जा. आणि मग गल्ल्यात तिथं थांबला, सगळं वर्णन ऐकलं. पितळी मोजे, डोक्यावरती टोप, इथं लावलेलं, हातामध्ये भाला, 85 किलोचं त्याचं हे उरसता, त्याचं घातलेले कपडे 85 किलो वजनाचे. किती हो, 85 किलो. अहो तुमची 3 किलोची साडी घालून चालून दाखवा. आमचे कपडे तर कमीच असतात, मला पावशेर बी असतात का नाही शंका. तुमच्या साड्यावरती वर्क असलं नाही का, तुम्हाला कसं माहित, सगळं माहिती, अभ्यास करावा लागतो तुमचा. घेताना कारण आमच्या माहिती ही फार जड आहे, ही घालता येत नाही, त्याच्यावर मला कळतं साडी जड असते. म्हणजे तू 85 किलो घालून कसा चालत असेल, कसला असेल तो डेंजर. आणि इकडं दावीद त्या गल्ल्याताचे त्या शौलाचे वस्त्र घातले, तो पडला. आता दावीद म्हणतो मला नको, मला विजय मिळवायचा आहे. त्याला माहितीये या वस्त्रानं विजय मिळणार नाही, नावानं विजय मिळणार. वस्त्रानं मिळतच नाही विजय, नावानं विजय मिळतो. म्हणून सांगतो, आहे तसं समुद्रामध्ये पाय टाका. आपल्या मराठीत पण म्हणे ना, पाण्यात पडल्याशिवाय, हे बायबल मधनच काढले. आधी पाय तर टाका समुद्रामध्ये, कशात पण पाय टाका, बिनधास्त पाय टाका, घाबरू नका. बरेच लोक मला, हा बिझनेस करू का नका करू. ऑलरेडी तुम्ही घाबरलेला असता, मी त्याच्यात सक्सेस होऊ का नाही. अहो तुम्ही बिनधास्त करा, एकदा दोनदा तीनदा गटांगळ्या खाल, पण चौथ्यांदा विजय तुमचाच आहे, तुमचाच विजय, 100% तुमचा विजय. समुद्र आणि फारो दोघाला पण देवाच्या हाती सोपवून द्या. डर के आगे जीत आहे. भीतीच्या पुढे विजय तुमचाच आहे. जेवढी मोठी भीती तेवढा मोठा विजय. काय भीतीचं सूत्र आहे, जेवढी मोठी भीती तेवढा मोठा विजय. तुम्हाला कुठं 10-5 रुपयाची भीती, आम्ही कोणाच्या तर 100 रुपये उसने घेतो, जाऊ द्या तोंड त्यांना द्यायचे 100 रुपये. लाख रुपये कर्ज करा म्हणजे करू नका. शब्दशा घेताल बाबा तुम्ही, लय डेंजर लोक आहेत. झालं असेल तर लाख रुपये कर्ज करू नका, झालं असेल तर घाबरू नका, असं मला सांगायचंय. शोधताल सावकार आणि त्याला पाठवताल आमच्या पाळकाचं सांगितलंय त्याच्याच पत्त्यावरच. घाबरू नका हो. सिंहाची तोंड बंद केलेला देव तुमच्या बरोबर आहे. सिंहाची तोंड. परवा एका बाई सिस्टरने फोन केला होता, घर मालकाला मी 6 महिन्याचं भाडं दिलं नाही, माझ्याकडे पैसे पण नाही. घर मालक संध्याकाळी येणार आहे आणि सगळं सामान काढून रस्त्यावरती फेकणार आहे. माझ्यासमोर मोठा प्रश्न आहे, पैसे नाही, दुसरं घर कुठं घ्यायचं, त्याच्यासाठी सुद्धा पैसे नाहीत पाळक साहेब. आणि घर मालकाला 6 महिने भाडं न दिल्या कारणानं आता घर मालक म्हटला काही झालं तर तुला घरात ठेवणार नाही. आता एकच आशा आहे, ती म्हणजे तुमची प्रार्थना. तुम्ही प्रार्थना करा की तसं काही घडू नये. आणि मग आता माझ्यासमोर मोठा प्रश्न पडला की कोणता घर मालक 6-6 महिन्याचं भाडं ठेवून कोणाला ठेवू शकणार नाही, त्यालाही पोट असतं ना. मुळात त्यांनी घर भाड्याने त्याच्यासाठी दिलं असतं की त्याचं उत्पन्न चालवणार. पण सिंहाची तोंड बंद करणारा देव आहे.
संध्याकाळी घरमालक स्वतः घरी आला आणि त्या सिस्टरला सांगितलं, काळजी करू नका, तुम्ही या घरामध्ये निवांत राहा, जेव्हा तुम्हाला पैसे मिळतील तेव्हा तुम्ही द्या. हालेलुया. डर के आगे जीत है. हालेलुया. आमेन. आज भीती आहे ना, उद्या विजय आहे. आमेन. कशाची भीती बाळगू नका. तुम्ही देवाचे लोक आहात आणि देवाच्या नावानं तुम्ही जगत आहात. देवाचं नाव उगीच नाही घ्यायचं हो. हालेलुया. एक स्टँडर्ड आहे देवाच्या नावाला, एक दर्जा आहे. ज्याच्या नावानं तुम्ही जगताना त्याचा दर्जाच खूप भारी आहे. हालेलुया. आणि सगळी भीती त्याच्या समोर लोटांगण घेते हो. आमेन. आमेन. सगळी भीती बरं का. आजारपण, व्याधी विकार, आमेन. आर्थिक प्रश्न, सावकार, डॉक्टर सुद्धा येतात त्याच्या समोरच. प्रत्येक हॉस्पिटलमध्ये मंदिर आहे का, तर डॉक्टर म्हणतो आप दवा की नाही, दुआ की. हम तो पहले से दुआ में रहेंगे, दवा की जरूरत ही नहीं पडेगी. हालेलुया. पहिल्यापासून प्रार्थनेमध्ये राहा. कशाला भीती वाटणार आहे तुम्हाला. आणि एक गोष्ट मानसिक आपली तयारी करून ठेवायची, माणूस आजाराने मरत नाही, तो फक्त भीतीने मरतो. आणि समजा देवाला तुम्हाला न्यायचं ना, तो त्याला कोण अडवणार आहे? डॉक्टर बी अडवणार नाही, कोण पाळक पण नाही अडवणार. न्यायचं तो बरोबर नेणार आहे, पण आजारी पडल्यावर मरायचा विचार करायचाच नाही. हिचकिया राजा आजारी पडला, त्याला म्हणलं तुझ्या घराची निर्वाणी राहू का. म्हणजे आज तुला नेणार आहे, मग तो लगेच मरणारच आहे आता, देवाच. आता देवाने निरोप पाठवला की त्याला, पण त्यानं ते स्वीकारलंच नाही. तो गेला, देवाला सगळं सांगायला लागला. देवाला बेचैन झाला. संदेश अजून चौकात गेला, त्याला जाऊन सांग हिचक्याला 15 वर्ष वाढवली, हालेलुया. डर के आगे जीत आहे. आमेन. हे घाबरून सोडू नका बरं का. काय अजिबात घाबरून सोडायचं नाही. देवाच्या लोकांनी लढायचं असतं, लढत राहा, हालेलुया. लढत राहा. एकच वचन वाचा, अजून बरेच गोष्टी आहेत, वेळ कमी असल्या कारणाने शेवटचं वचन वाचूया. दानिएलचं पुस्तक 3रा अध्याय 13 पासून 19 पर्यंतची वचन. हा हे ऐकून नबुकदनेसराने हा क्रोधाने संतप्त होऊन हा शद्रक, मेषक व अबेदनगो हा यास घेऊन येण्याची हा घेऊन येण्याची आज्ञा केली. आज्ञा केली. तेव्हा लोकांनी त्यास राजापुढे आणले. राजा पुढे आणलं. नबुकदनेसर त्यास म्हणाला, हा. अरे शद्रका, शत्रका, मेषका, मेषका, अबेदनगो, अबेदनगो, तुम्ही माझ्या देवाची माझ्या देवाची उपासना करीत नाही उपासना करीत नाही व मी स्थापिलेल्या हा. सुवर्णमूर्तीची सुवर्ण मूर्तीची पूजा करीत नाही, पूजा करत नाही, असे तुम्ही असं तुम्ही मुद्दाम करीता काय? मुद्दाम करता का? काय शब्द वापरला? मुद्दाम करीता काय? मुद्दाम करता का? हा डायलॉग तुम्हाला रोज ऐकायला येतो का नाही? हा? मुद्दाम करता का? आई वडील पण लेकर मुद्दाम करतो का? बॉस पण म्हणतो कधी मुद्दाम करतो का? पाळक काय म्हणतो मुद्दाम करता का? आणि तुम्ही पण एकमेकाला म्हणता मुद्दाम करतात सिस्टर, मुद्दाम करतात ब्रदर. हा आम्ही मुद्दामच करतो. हा? असं मुद्दाम करीता का? मुद्दाम करता का? आता शिंग, शिंग, बासरी, सतार, सारंगी, वीणा, पुंगी वगैरे वगैरे वाद्यांचा ध्वनी ऐकताच मी केलेल्या मूर्तीपुढे तुम्ही साष्टांग दंडवत घातले तर बरं, नाही घातलं तर तुम्हास दगदगीत अग्नीच्या भट्टीत ताबडतोब टाकण्यात येईल. कधी हो? ताबडतोब सगळं एकदम गंभीर विषय बरं का. ताबडतोब टाकण्यात येईल. माझ्या हातातून तुम्हास सोडविल असा कोणता देव आहे? काय कसले डायलॉग मारलेत राजाने. कसला देव? कोणता देव आहे बघू. माझ्या हातातून तुम्हास सोडविल असा कोणता देव आहे? शद्रक, मेषक व अबेदनगो यांनी राजास उत्तर दिले की महाराज या बाबतीत आपणाला उत्तर देण्याचे. लक्षात ठेवा, काही वेळेस काही घटना तुम्हाला उत्तर देण्याची गरज नसती. उत्तर देत मुद्दाम म्हणलं ना कोण, मुद्दामला उत्तर देऊ नका. आम्हाला वाटतं की नाही कशाला घाबरायचं, आपण जाऊन सांगायचं ना मी सत्य आहे. मुद्दाम गप बसायचं. शद्रक, मेषक, अबेदनगो गेलं का सांगायला? राजा तुला दाखवतो माझा देव कसा आहे. आम्ही असं तर गेलो, हा माता तुला दाखवतो आमचं देवा. राजाला पडू दे भट्टीत. आता मी विश्वासणार आहे.
प्रॉब्लेम काय, मला भट्टीची भीती वाटली म्हणून म्हटलं राजा भट्टीमध्ये पडावा. त्यानं सांगितलं मी तुला उत्तर देणार नाही. ज्याला जो खरंच निर्भीड आहे ना तो प्रत्येक प्रश्नाला सामोरा जातो. कोणत्याच प्रश्नाचं उत्तर सोडवत बसण्याची भानगड करू नका. निर्भीड आहात ना. राजानं शद्रक मेषक अबेदनगोवरती दोषारोप केला, तुमच्यावर पण दोषारोप होणार. तुम्हाला कोणी सांगितलं धार्मिकावर दोषारोप होणारच नाही? येशूवरती झाला ना दोषारोप, धार्मिक असल्या कारणानं तो. मग कशाला तुम्ही ते सिद्ध करायला जाता? डर के आगे जीत आहे. ऐका, कधी कधी भीतीनं आम्ही स्वतःला निर्दोष असण्यासाठी सिद्ध करायचं धडपड करतो. मुद्दाम करतो का? त्याने राजाने विचारलं, मुद्दाम करतो का? काही वेळेस लोक तुम्हाला अशाच प्रकारचा प्रश्न तुमच्या समोर निर्माण करतील, तुला यातून कोण सोडवणार आहे? लक्षात ठेवा, प्रश्न निर्माण करणारे लोक तुमच्या अवतीभोवती, आणि ते एवढे मोठे प्रश्न निर्माण करतील ना, या प्रश्नातनं सोडवायला पृथ्वी तलावर तर कोणी समर्थ नाहीये. आणि कधी कधी देवाला पण लोक चॅलेंज करतात, त्यांना असं वाटतं की यांना देव पण सोडवणार नाही. असतं कधी कधी असं. देवाच्या बाबतीत तुम्ही आणि देव याचे संबंध लोकांना समजत नाही. काय सांगतो मी ते ऐका. तुमचे आणि देवाचे संबंध लोकांना दिसत पण नाही आणि ते समजत पण नाही. आणि त्यांना असं वाटतं यांचा देव यांना भट्टीतनं सोडवणार नाही. काय बोलतो मी ते ऐका बरं का. माझ्या आणि देवाचे संबंध कोणाला कळत नाही. माझं व्यक्तिगत जीवन, या व्यक्तिगत जीवनावरती ते लोक अशाच प्रकारचे दोषारोप करतील की देव तुला त्यातनं सोडवणार नाही, तरी पण तुम्हाला उत्तर द्यायचं नाही. समजतंय का? तुमची धार्मिकता, तुमचं नीतिमत्व, तुमची सात्विकता, देवाशी तुमची असणारी अटॅचमेंट, देव तुमची मदत करेल का नाही याच्याविषयी लोक तुमच्यामध्ये एक शंकेचं वातावरण निर्माण करतील आणि तुमच्यामध्ये भीती निर्माण करेल की देव तुम्हाला यातून सोडवेल का. आम्ही कन्फ्युज होतो त्यावेळेस, मी कुठं चुकलो का, देव खरंच मला यातून बाहेर काढेल का. पण त्याचं उत्तर तो म्हटलं तुमच्या प्रश्नांचं उत्तर मला द्यायचं नाही. आता काय केलं त्यांनी? उत्तर नाही दिलं तर वाचा बरं. त्यांनी उत्तर नाही द्यायचं म्हटल्यावर या बाबतीत आपणाला उत्तर देण्याचे आम्हास प्रयोजन दिसत नाही. प्रयोजन म्हणजे प्लॅनिंग. प्रयोजन म्हणजे काय? प्लॅनिंग. कधी कधी आम्ही प्लॅनिंग करून उत्तर देतो. एखाद्या व्यक्तीने आमच्यावर दोषारोप केले ना, मग आम्हाला रात्रभर झोप येत नाही. मग आम्ही कसं त्याने कुठं बोललो होतं, काय बोललो होतं, त्याच्या शब्दात त्याला कसं पकडायचं आणि मग तिथं जायचं, मुद्दामून भांडण उकरून काढायचं. याला म्हटलंय प्रयोजन. भांडण उकरून काढणं याला काय म्हटलंय? आणि जे खरंच सात्विक लोक आहेत ना, ते भांडण उकरून, बोला बरं, भांडण उकरून काढत नाही. आता कळतंय सात्विक आहात का नाही. लक्षात ठेवा, धार्मिक व्यक्तीनं धार्मिकच जीवन जगायचं. तो मला तर प्रयोजन दिसत नाही, माझ्याकडे कुठल्या प्रकारचं शब्दयुद्ध नाही आणि मी देवाच्या पक्षाचा असल्या कारणानं याचं उत्तर देण्याचं प्रयोजन माझ्याकडे नाही. प्लॅनिंग डोक्यामध्ये कधीच युद्धाचं असू देऊ नका. का? आणि बघा, या व्यक्तीने ते उत्तर दिलं तरी काय त्या ठिकाणात का घडलंय पुढे वाचा बरं. असं सगळं बोलल्यावर ज्या देवाची आम्ही उपासना करीतो तो आम्हास दगदगीत अग्नीच्या भट्टीतून. हे स्टेटमेंट महत्वाचं आहे. कोणतं? ज्या देवाची, ज्या देवाची आम्ही उपासना करीतो. आम्ही काय करतो? उपासना करीतो. लक्षात ठेवा, तुम्ही ज्याची उपासना करता तो देव पक्का तुमच्या डोक्यात असला पाहिजे. आणि एकदा का देवाची उपासना डोक्यात असली ना, उत्तराचं प्रयोजन नसतं. डोक्यात फक्त उपासना आणि आराधना असू द्या. समोरची व्यक्ती नका डोक्यात ठेवू. चर्च मध्ये ज्यावेळेस आपण येतो ना, त्यावेळेस आम्हाला या भीतीच्या पलीकडचा विजय, भीतीच्या पलीकडचं, डर के आगे जीत है. आता मी ते सांगणार आहे तुम्हाला कसं आहे ते. हे असं समजावून सांगायचं म्हटलं ना, मग तुम्हाला दोनच वाजतील, पण तरी पण जाता जाता सांगा. इकडं राजाच्या शब्दाची यांना भीती आहे. धर्मांतर काढलंय, राजा हे बोलणार आहे, राजा बोलणार, याची पण मानसिकता घाबरलेली. आता राजाला काय उत्तर द्यायचं त्याने काहीच ठरवलं नाही. काय येईल तो प्रसंग बघूया तिथं.
आणि तिथं गेला तो. राजानं सगळं त्याला विचारलं, तर तो मला तुला कोणत्याच गोष्टीचं उत्तर द्यायचं नाही. कधी कधी काही लोक तुम्हाला प्रश्न विचारतील, उत्तर देत बसू नका, डोक्यात फक्त आराधना ठेवा. आमेन. आणि काय होतं माहितीये का, ज्याच्या डोक्यामध्ये आराधना उपासना असते ना, त्या व्यक्तीमध्ये भीती कधीच नसते. हालेलुया. दावीद विजय का मिळवू शकला माहिती का, कारण त्याच्या डोक्यामध्ये फक्त उपासनाच होती, आराधना होती. आराधना डोक्यामध्ये ठेवा. पुढं आता हे सगळं केल्यावर राजा गप्प बसला का बघा बरं. या दगदगीत अग्नीच्या भट्टीतून सोडवायला समर्थ आहे. महाराज तो आम्हास आपल्या हातातून सोडवेल. हे म्हणायला पण डेअरिंग लागतं. भट्टीतनं सोडविल, अजून आपल्या हातातून सोडवेल. आता विचार करा, राजाला असं म्हटल्यावर राजाला किती राग येणार आहे. म्हणून लक्षात ठेवा, कोणत्याही व्यक्तीच्या हाती तुम्ही सापडणार नाही, कशी भीती बाळगूच नका. भट्टीतनं तो सोडवेल, अजून आपल्या हातातून सोडवेल. राजाच्या जगात सगळेच राजे आहेत. तुम्ही तुमच्या मनाचे राजे आहात, तुम्हाला तुमचं सत्ता चालवायची, तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्हाला वागायचं. पण बायबल सांगतं त्यानं भीती बाळगली नाही. तो म्हटला, राजे महाराज तुमच्या हातातून सोडवायला कोण समर्थ आहे? ज्या देवाची आम्ही उपासना करतो. तुमच्या घरात पण असं वातावरण असेल, जिथं तुम्ही काम करता तो, आणि त्या बॉसच्या हातामधनं पण देव तुम्हाला बाहेर सोडवणार आहे. हालेलुया. काय तुम्हाला देव फक्त चर्चमध्ये म्हणतो हात वर करा, आराधना करा? नाही, तो जाताना तो भिवू नको, याच्या हातातनं, राजाच्या हातातून सोडवायला समर्थ आहे. आमेन. अधिकाऱ्याचा प्रश्न डोक्यात घेऊच नका. कोण अधिकारी आहे? अहो, आमचा देव राजांचा राजा आहे. आमेन. राजांचा राजा म्हणजे सगळ्यात मोठा बॉस तो आहे. हालेलुया. मग तो तिथं खालच्या बॉसला सांगत असतो. मी तुम्हाला सांगितलं नाही का, एका बहिणीने सांगितलं, त्यांना सांगितलं तुमची पुढच्या आठवड्यात नोकरी जाणार आहे. आणि ती बिचारी रेग्युलर चर्चला आपल्या दशांश पाठवणारी बहीण आहे. बॉम्बेवरून ती मला रेग्युलर दशांश, असे खूप लोक आहेत की जे बिचारे कुठून कुठून मला दशांश पाठवतात. ते म्हणतात मिनिस्ट्रीसाठी तुम्हाला राहू द्या, बऱ्याच ठिकाणी जाता, आम्ही पोचत नाही, परंतु तुम्ही वचन पोचवता आणि तुमचं वचन आम्हाला ऐकायला मिळतं. आणि एवढं भारी वचन ऐकायला मिळतं की जे आम्हाला जगण्यासाठी फोर्स निर्माण करतं. मग ते पाठवतात लोक, खूप लोक दशांश पाठवतात की चला तुम्हाला राहू द्या म्हणून. पण हे करत असताना त्या बहिणीनं सांगितलं की नाही, त्या बॉसने सांगितलं तर या महिन्यात तुझी नोकरी जाणार आहे. गेली ड्युटीवरती, आठवड्यानंतर पण ड्युटीवर होती, महिन्यानंतर पण ड्युटीवरती होती. सोडवायला समर्थ तो आहे. हालेलुया. घाबरून तिथं बसायचं नाही. पुढे वाचा. ते कसेही असो, पण महाराज हे आपण पक्के समजा की आम्ही आपल्या दैवतांची उपासना करणार नाही आणि आपण स्थापिलेल्या सुवर्णमूर्तीला दंडवत घालणार नाही. हे ऐकून नबुकदनेसर संतापला. आता राजा संतापला. पुढे बघा अजून. शद्रक मेशक व अबेदनगो यांच्या संबंधाने त्याची मुद्रा पालटली. आता त्याचा चेहरा लालबुंद झाला. पुढे आणि त्यानं आज्ञा केली की भट्टी नेहमीपेक्षा 7 पट. बघा किती रागाला आला तो. नेहमीपेक्षा 7 पट रागाला आला. हे तुमच्या बाबतीत असंच घडतं, प्रसंगाशीच येणार. नेहमीपेक्षा जास्त तुमच्या वेदना, जास्त तुमचा त्रास, जास्त तुम्हाला भट्टी. ऐका, सामान्य लोकांपेक्षा तुमची भट्टी जास्त असेल ना, समजायचं मला भीती दाखवण्यासाठी ही भट्टी आहे. पण ज्यावेळेस तुम्ही त्या वचनाकडे जाल, 26 पासून 30 पर्यंतची वचनं वाचा बरं. 26 आणि 30. राजाची मुद्रा पालटली, राजा रागवला, 7 पट नेहमीपेक्षा 7 पट भट्टी तापवली. आता 26 आणि 30 वचनामध्ये वाचा बरं. अहो शद्रक आधी काय म्हणलं? अरे शद्र यांना ज्यांच्यासाठी 7 पट भट्टी, नेहमीच्या भट्टीपेक्षा 7 पट. आता काय डायलॉग मारला त्यांनी? अहो शद्रक मेशक व अबेदनगो परात्पर देवाचे सेवक हो. अग्नीतून बाहेर या. काय बागेतनं बाहेर आहे काय? 7 पट नेहमीपेक्षा किती पट? 7 पट. आणि तो म्हणतो अग्नीतून बाहेर या. का अग्नीतनं बाहेर या? तो म्हटलं मी टाकलं आतमध्ये त्यांना. ते बागेत फिरल्यासारखं फिरायला लागले. लक्षात ठेवा, भट्टीमध्ये टाकणारे लोक ज्यास्त तुम्हाला भट्टीमध्ये पाहतील ना, नॉर्मल राहा. नॉर्मल, बंधनं घेऊन राहू नका. कारण तीच तुमची साक्ष असणार आहे.
टाकताना ते तुम्हाला भट्टीत टाकतील, पण भट्टीमध्ये तुम्ही मोकळेपणानं फिरा, हालेलुया. तेच लोक तुमचा सन्मान करतील. आमेन. डर के आगे जीत आहे. हालेलुया. पुढं वाचा बरं, कारण येण करू वाटत नाही मला त्याच्याशिवाय. मग नबुकदनेस्सर, हा, नुसतं तेवढंच नाही म्हटलं. मग नबुकदनेस्सर त्या धगधगीत अग्नीच्या हा. भट्टीच्या दारानजीक येऊन म्हणाला, हा. अहो शद्रक, अहो सिस्टर, अहो ब्रदर, नाही का आधी म्हणले असेल ती बाई, ही बाई, तो ब्रदर, हा ब्रदर. आता काय म्हणाले? अहो शद्रक, मेशक व अबेदनगो, परात्पर देवाचे सेवक हो, परात्पर देवाचे सेवक हो, अग्नीतून बाहेर या. अग्नीतून बाहेर या. तेव्हा शद्रक, मेशक आता त्याच्या पलीकडे सुंदर आहे, त्याच्या पुढे हा शद्रक, मेशक व अबेदनगो अग्नीतून बाहेर आले. अग्नीतून बाहेर आले. आणि राजप्रतिनिधी, नायक, अधिपती, सरदार व राजमंत्री जे तेथे जमले होते त्यांनी या पुरुषास पाहिलं. तो त्यांच्या शरीरावर अग्नीचा परिणाम झाला नव्हता. त्यांच्या डोक्याचा एक केसही होरपळला नव्हता. त्यांच्या पायमोजांना काही झालं नव्हतं. आणि अग्नीचा गंध म्हणजे वास. बिर्याणी करपल्यावर वास येतो ना, तसं अग्नीत टाकल्यावर त्याचा वास पण नव्हता. पुढे त्यास लागला नाही. तेव्हा नबुकदनेस्सर म्हणाला, आता नबुकदनेस्सर काय म्हणतो? शद्रक, मेशक व अबेदनगो यांनी आपल्या देवावर भाव ठेवला. राजाचा शब्द मोडला. आपल्या देवाखेरीज अन्य देवाची सेवा. हो, राजाच म्हटला. आधी त्याच्या शब्दाला किंमत होती, पण जीवन असं जगलं पाहिजे ना, राजाच्या शब्दाची भीती बाळगण्यापेक्षा देवाच्या शब्दाची भीती बाळगा. राजाच्या शब्दाची भीती तुम्हाला जास्तीत जास्त भट्टीमध्ये टाकेल, पण तुमच्या देवाची भीती जर तुम्ही बाळगाल ना, तर देव राजाच्या भट्टीला पण शांत करणार आहे. आणि राजाला बोलायला लावणार काय? तुम्ही खरे देवाचे सेवक आहात. साक्ष ही घडली पाहिजे. आता राजाने अजून काय त्यांना बक्षीस दिलं बघा बरं. राजाचा शब्द मोडला. आपल्या देवाखेरीज अन्य देवाची सेवा व उपासना करावयाची नाही. म्हणून त्यांनी आपले देह अर्पिले. त्यास त्यांच्या देवानं आपला दिव्यदूत पाठवून सोडवलं आहे. त्याचा धन्यवाद असो. याकरिता मी फरमावितो की सर्व लोक प्रत्येक राष्ट्रांचे व प्रत्येक भाषा बोलणारे लोक यापैकी जे कोणी शद्रक, मेशक व अबेदनगो यांच्या देवाविरुद्ध काही बोलतील त्यांचे तुकडे करण्यात येईल. त्यांच्या घराचे उकिरडे करण्यात येतील. काय बोनस आहे बघा, घराचे उकिरडे करण्यात येतील. कारण अशा प्रकारे सोडविण्यास समर्थ दुसरा कोणीच देव नाही. आधी त्याचा डायलॉग काय होता? या भट्टीतनं कोण सोडवणार आहे? कोणता देव तुला सोडेल? आता काय डायलॉग आहे? अशा प्रकारे सोडविण्यास. लक्षात ठेवा, तुमची भट्टी जेवढी जास्त तेवढी तुमची टेस्टमनी मोठी बर का. आमेन. आणि बोनस काय पुढं? आता नंतर राजानं शद्रक, मेशक व अबेदनगो यास बाबेल परगण्यात मोठ्या हुद्द्यास चढविले. डर के आगे जीत है. आधी भट्टीत पडले, आता राजा काय म्हणतो? यांचं प्रमोशन करा. हालेलुया. म्हणून लक्षात ठेवा, जेव्हा भीती येते ना, तर प्रमोशन घेऊन येत असते. हालेलुया. बढती हालेलुया. भीती येत असते ना, त्या सुरुवातीला अपमान असतो, पण भीतीवर विजय मिळवल्यावर सन्मान असतो. अपमान होणारच आहे, राजा बोलणारच आहे. म्हणून अपमान होणार म्हणून राजाकडे न जाणं हे पण चुकीचं आहे. नाही तर राजा माझा अपमान करेल. अरे राजा अपमान करणार आहे, राजासमोर तुझी टेस्टमनी दिसली पाहिजे ना. तू गेला तिथे सामोरा राजाला, राजानं पाहिलं या भट्टीमध्ये पण याला काही झालं नाही, याच्या केसाला सुद्धा धक्का लागला नाही, चेहरा पण नाही. म्हणून लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही भट्टीमध्ये असताना चेहरे पण तसेच ठेवा. कधी कधी भट्टीमध्ये चेहरे फुकते. जळलेला माणूस फुकतो का नाही? जळलेला माणूस
तुम्ही भट्टीमध्ये पडला तर त्याचं काहीच दिसू देऊ नका. बॉडीवरती, शरीरावरती कुठल्याही प्रकारचा, असंच वाचलं ना, परिणाम झालेला नाही. तुम्हाला कुठलाच परिणाम दिसू देऊ नका. कोणी तुम्हाला भट्टीमध्ये टाकलं तर तुमचा चेहरा, केस उभे राहू देऊ नका. रागाने उभे राहतात नाही. अहो आमच्या अंगावर शहारे आले, भीतीने नाही का, कधी केस उभे राहतात राग, आणि जास्त रागवल्यावर पण ते केस उभे राहतात. जेव्हा तुम्ही भट्टीमध्ये जाता, त्या भट्टीमध्ये जाताना शांतपणे जा. कितीही तीव्रतेची भट्टी असली, एंड करेल जाता जाता. या भट्टीनंतर मोठा विजय तुमचा असणार आहे. मोठा बरं का, प्रमोशन. म्हणून रोज भीतीनं तुम्हाला दस्तक दिल्याबरोबर प्रमोशनचा विचार करायचा. सकाळी उठल्यावर भीती आले, भीतीने टकटक केलं, थोड्या लगेच भीतीमध्ये दोन एकदम धसका, अरे प्रमोशन, काहीतरी चांगलं घडणार आहे आज. कामाच्या ठिकाणी कोणतरी तुम्हाला रागवलं, बोललं, सस्पेंड करणार आहे म्हणून सांगितलं, दुसऱ्या क्षणाला म्हटलं पाहिजे नोकरी जाणार नाही, प्रमोशन होणार आहे, प्रमोशन होणार आहे. अहो असा विचार करा. डर के आगे जीत है, भीतीनंतर विजय तुमचा आहे. टाळ्या वाजू का प्रभूला धन्यवाद देऊ. लक्षात ठेवा, देवाच्या लोकांनी भीतीदायक जीवन जगायचं नाही, विजयाचं जीवन जगायचं. विजय बर का. घरी गेल्यावर सगळे डॉक्टरचे रिपोर्ट फाडून टाका, क्लेम करून टाका. तर गेल्यावर तुम्ही म्हणायचं आता माझी प्रकृती एकदम चांगली दट्टी कट्टी होणार. कधी कधी मला लोक भेटल्यावर म्हणतात जरा वीक दिसायला लागलाय, मग मला वाटतं आता मी जाड होणार. आणि मग अचानक परत भेटलं, नाही जरा जास्त, अरे राहू तरी कसा, अशक्त झाला तर अशक्त, जाड झाला तर जाड, कसं राहायचं. कोणाचं काही ऐकू ना, कोणी तुम्हाला म्हणलं, लोक उगाच तुमचे डोळे जरा खोल गेलेत, उतरा आणि पोहत बसा आतमध्ये. काय करता ह्या खोल डोळ्यामध्ये, का पाणी भरतात, तुमचं नळ सोडा पाणी भरा त्याच्यामध्ये. काय कुणाचं काय ऐकायचं नाही. डोळे खोल गेले, असंच झालं तसंच झालं, तुम्ही वीक दिसायला लागला, आणि तुम्हाला आजारी असलं नाही. हो ऐकू नका, तुम्ही आजारी नाही, प्रभू मध्ये तुम्ही विजयी आहात. भीती बाळगू नका. प्रभूनं तुम्हाला दिलेलं जीवन एकदम सुंदर आहे, एकदम सुंदर आहे, एकदम सुंदर आहे. डर के आगे जीत है, डर के आगे जीत है, डर के आगे जीत है. आता बाहेर जाताना तसंच जायचं, डर के आगे जीत है. एकदा एक कडवं गाऊ, मग प्रार्थना करू, आहे की नाही. एकदा ते कडवं गाऊ म्हणजे मजा येईल, आणि मग ज्यांना प्रार्थनेची गरज ते पुढे येतील, आणि मग ज्यांना जायचं ते जातील. पण मला वाटतं ते गाणं गायचं. कोणतं गाणं रे? क्यों तू डरता क्यों तू डरता है.